राम राम दोस्तांनो, आज आलेलो होतो रानामध्ये. पाहू हे आमच्या नारळाचं झाड आणि ही सारखी अशी नारळ गळत असतात. जाऊ तुम्हाला विहिरीपाशी आलोय जरा. लय दिवसात न म्हणलं चला जरा विहिरीकडे पाहू. मका केलीये तर म्हणलं मका जरा कशी आली बघावा, थोडा फेरफटका मारावा म्हणला. कसं असतंय, शेतकऱ्याला रोज रानात यायला लागतंय, बघायला लागतंय काय विषय, काय हाल हवा. मग काय तसं शहरातल्यांसारखं नाही ना, उठला की निघाला जॉबला. तसं नसतंय आमच्या गावाकडल्या माणसाचं. हे बघा, जांभळीचं झाड आहे. दरवर्षी लय जांभळ असतात त्याला. आणि ही रामफळाचं झाड बघा, रामफळ आल्यात. भाऊ घेत होता झाडून, कारण बाजरी वाळाय घालायची होती. त्यामुळे सकाळ सकाळ बाजरी गाडीत आलो डायरेक्ट घेऊन रानात वाळाय घालायसाठी. आपला विषयच हार्ड आहे. तर या मित्रांनो, ऊस खायला तर खावं म्हणलं ऊस, कारण ऊस शरीरासाठी एकदम चांगला असतोय. कसं आहे दानका, असं ओरिजिनल असतंय आमच्याकडं. टॉपचा विषय कसं आहे ना मित्रांनो, 4 लोकांनी नाव ठेवली म्हणून आपण काय व्हिडिओ काढायचा बंद करत नसतो. आपण पहिल्यापासून टॉपला आहे आणि आता पण टॉपलाच आणि पुढे बी टॉपलाच असणार आहे. कारण आपला विषयच हार्ड आहे. आपण काय कुठल्या कामाला भेट नाही आणि आपण लय दणकाट माणूस आहे. गावाकडल्या पोरांना कमी समजायचं नाही. केलं जनावरांचा खाया तोडायचं चालू, कारण ती आपल्या जीवावर आहे. त्या झालं गुरांचा खाया काढून. मग तर मित्रांनो, शेती करणं म्हणजे काय सोपं नसतं. तर रोज असले घाव सहन करावे लागतात. त्यामुळे शेतकऱ्याला रॉयल शेतकरी असं म्हणतात, कारण शेतकऱ्याचा नादच नाही कोणी करायचा. विषय लय हार्ड असतो. तर भावाचा मागाशी व्हिडिओ काढल्यामुळे भाऊला रागवला होता. गुरांचं खायला काढून झाल्यामुळे भरलं काना गाडीमध्ये, कारण जायचं होतं आम्हाला लवकर घरी. पेंडी अशी टाकायची एका दणक्यातच आतमध्ये गेली पाहिजे. विषय लय खतर. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या नवीन